तर हे असं सुंदर असं चैत्यगृह सर्वांनी बघितलं पाहिजे आणि याचं जतन केलं पाहिजे आपण. कारण की ह्या आपल्या ज्या वास्तू आहेत ह्या आपल्या गौरवशाली वास्तू आहेत. सम्राट अशोकाने आणि जे जे बौद्ध राजे होऊन गेलेत, ज्यांनी ज्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, त्यांनी त्यांनी बुद्धांच्या प्रित्यर्थ ह्या लेण्यांचं काम केलेलं आहे. बुद्धांचा धम्म हा टिकून राहावा, बुद्ध हा टिकून राहावा. आज आपण बघतोय की या जगात, या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्खनन होत आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला नव्याने बुद्ध सापडतोय. म्हणजे या भारतातील या जम्बूद्वीपातील तुम्ही कोणत्याही ठिकाण, कोणतीही जागा तुम्ही जागेचं उत्खनन करा, तुम्हाला इथं फक्त बुद्ध आणि बुद्धच पाहायला मिळेल. कारण की या मातीत जन्माला बुद्ध. जेव्हा जेव्हा तुम्ही या मातीचं उत्खनन कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला बुद्धच मिळेल, तेव्हा तेव्हा तुम्हाला बुद्धच मिळेल. आज आम्ही या बुद्ध लेणीला भेट दिली. खूप अशी सुंदर अशी, फक्त एवढंच आहे की भरपूर आतमध्ये आहे, जंगलामध्ये आहे, वाहतुकीचा भरपूर मोठा मार्ग आहे. पण रस्त्याच्या सुविधा चांगल्या असल्यामुळे आपण इकडे येऊ शकतो आणि याचं जे काम, सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाकडून, ते सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. पण येणारे जे लोक आहेत ते लोकच इथं प्लास्टिकच्या बॉटल्स, केल्यांच्या साली, फ्रूट्स, पत्रावळ्या, वेफर्सचे पॅकेट्स, हे सगळं असंच खातात आणि टाकून देतात. आपली जी वास्तू आहे ह्या आपल्या वास्तूचं आपल्याला संवर्धन करायचं आहे, जतन करायचं आहे, एवढीच आपल्या सर्वांना एक विनंती आहे. आणि ह्या लेणीला सर्वांनी भेट द्यावी. खूप अशा सुंदर अशा ह्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतील. इकडे शासनाकडून 2-2 सभागृह आपल्याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शौचालयाची सुद्धा सुविधा केलेली आहे, जेणेकरून ही बुद्ध लेणी बघायला येणारे लोकांची जी सोय सुविधा व्हायला पाहिजे ती चांगल्या प्रकारे इथं महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेली आहे. खूप असा नदीच्या बाजूलाच असणारी ही लेणी लागूनच, म्हणजे लेणी आणि नदी, या नदी मग ती फक्त 10 ते 15 मीटर पण नाही होणार एवढा अंतर आहे. सुंदर अशा लेण्या आहेत. आज आम्ही सहजच त्या लेण्या आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. पूर्ण हे असं दगडाचं पूर्ण कातळ आहे दगडाचा, आणि या दगडाच्या कातळात एक कोरलेलं भलं मोठं चैत्यगृह आहे. आता आम्ही आलो, थोडं लेट आलो, आम्हीच निघालो घरातून 4 वाजता. आमचं असं फिक्स नव्हतं की 4 आम्हाला म्हणजे लेणी बघायचं, पण असं मनात आलं की चला संडे रविवार आहे, आज लेणी बघून येऊयात. या उद्देशाने आम्ही पोचलो. खूप उशीर झाला आम्हाला, त्यामुळे चैत्य जे होतं हे लोक, येणारे लोक आहेत ते सगळे केल्याची सालं, बॉटल्स वगैरे बाहेर टाकतात. त्यामुळे ते जे चैत्यगृह भरपूर मोठं असं चैत्यगृह आहे, म्हणजे 1000-1500 स्क्वेअर फुटाचं, ते स्क्वेअर फुटावरती असं सर्वात मोठं चैत्यगृह ते होईल. बाहेरूनच एवढं मोठं दिसतं, तर आतमध्ये गेल्यानंतर किती मोठं दिसत असेल. पण हे लोक जे घाण करतात त्या घाणीमुळेच ते लॉक करण्यात आलेलं आहे. बघू नेक्स्ट टाईम, पुढच्या वेळेला आम्हाला जर लवकरच यायला भेटलं तर आम्ही त्या चैत्यगृहात जाण्याचा प्रयत्न करू. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम.